get idea in mind, like the inverted tree structure. Okay, normally ट्री ना असे असतात स्ट्रेट, ओके, सरळ, ओके, नॉर्मल फॉर्ममध्ये. बट तुम्ही जर म्हणत असाल इन्व्हर्टेड टी स्ट्रक्चर, तर याच्या ना रिव्हर्स येतील. ओके, सो याच्या रिव्हर्स किंवा अपोजिट जर करत असेल तर रूट्स अगोदर येतील. ओके, देन ब्रांचेस नंतर येतील आणि लिव्स ना बॉटमला येतील. लाईक जस्ट अ मिनिट, रूट विल बी द फर्स्ट. इथं जसं वरती लिफ दिसतात, ब्रांचेस आणि रूट आहेत, हा असा फ्लो चालू होते. ओके, जस्ट मी रिव्हर्स म्हणतोय त्यास हा फ्लो ना असा चालू होते. ओके, हे प्रॉपर नाही डिसिजन ट्री, जस्ट ॲझ्युम ना असं काहीतरी ट्री वगैरे काहीतरी. ओके, फाईन. ओके, सो हा तुमचा रूट असेल. ओके, या तुमच्या ब्रांचेस असतील आणि हे काय असेल तर ते लिव्ज असतील, जे काही ट्रीवरती असतील तर. ओके, सो अशा टाईपमध्ये हा नॉर्मल ट्री असतो तो असा. हा डिसिजन ट्री आहे जिथे इनिशियली तुमचे रूट्स असतील, देन ब्रांचेस, आणि ब्रांचेस नंतर तुमचे लिव्स असतील. ओके, त्याला लिव्स. ओके, फाईन. सो वी विल गोना सी लेट ईच स्टेप वन बाय वन. सो या डिसिजन ट्रीमध्ये आपण जे पाहणार डेटा सायन्समध्ये, नॉर्मली ट्री आता विसरा. ओके, सो यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या नोड्स असतात, वेगवेगळ्या टाईपचे ब्रांचेस असतात. ओके, सो फर्स्ट जिथून ना तुमचा डिसिजन ट्री स्टार्ट होतो आहे, ओके, त्यालाच रूट नोड पण म्हणतात. ओके, किंवा डिसिजन नोड पण म्हणतात. अँड वी गेट द आफ्टर स्प्लिटिंग द रूट नोड्स. ओके, डिसिजन नोड कधी भेटते, ज्यावेळेस तुमची ना रूट नोड तुम्ही स्प्लिट करता दोन पार्ट्समध्ये किंवा सेपरेट करता और डिवाइड करतात, त्यावेळेस तुम्हाला ती नोड ना डिसिजन नोड बनते. सपोज ही तुमची रूट नोड असेल, त्यानंतर पुढे ब्रांच असेल. ओके, पुढे ब्रांच गेला, ब्रांच नंतर यू कॅन ऑल्सो से इट इज नो ब्रांच नोड और सब ट्री. यू कॅन ऑल्सो से इट्स सब ट्री और ब्रांच नोड. ओके, इट्स ऑल्सो ब्रांच नोड. ओके, त्यानंतर ब्रांच नोडला मल्टिपल ब्रांचेस असतील. हे पुढे ब्रांच गेली, अगेन पुढे ब्रांचनं स्प्लिट झाली. ओके, सो इथं ना ब्रांच पुढे एक पण जात नाही. सो इथं तुमची लीफ नोड असेल, एंड असेल तुमच्या डिसिजन ट्रीचा. ओके, पुढे गेली, इथं पण एंड होईल डिसिजन ट्री, लीफ नोड आली, अगेन ब्रांच नोड, अगेन लीफ नोड, आणि इथं पण परत लीफ नोड. इथं तुमचं डिसिजन ट्री एंड होतं आहे. लास्ट फॉर सेकंड, branch node, leaf node. Here decision tree will be get end. Branch node, leaf node. Again decision tree will be get ended here. Okay, so decision node or branch node हे मी परत सांगतो. रूट नोड म्हणजे तुमचे ना मेन नोड असेल, जिथून ना तुमचा ट्री ना स्टार्ट होतोय. ओके, बिगिनिंग पॉईंट म्हणा किंवा ना रूट पॉईंट म्हणा. ओके, यालाच ना डिसिजन नोड पण म्हणतात. ज्यावेळेस हा स्प्लिट केला जातोय किंवा स्प्लिटिंग फॉर्म केलं जातं रूट नोडचं, त्यावेळेस त्याला डिसिजन नोड पण म्हणतात. त्याला मल्टिपल ब्रांचेस असतात. ब्रांच नोड सिंगल और मल्टिपल पण असू शकतात. आणि ब्रांच नोडच्या नंतर लीफ नोड्स येतात. ओके, लीफ नोड ही लास्ट नोड आहे. ओके, त्यानंतर डिसिजन ट्रीचं स्प्लिटिंग कधीच होत नाही. लीफ नोडच्या नंतर कधीच ना आणखी परत लीफ नोड अटॅच होत नाहीत. ओके, ब्रांच नोडला लीफ नोड येतील, पण लीफ नोडच्या नंतर पुढे काहीच येत नाही. लक्षात घ्या. क्लिअर? येस सर. काय डाऊट आहे येस यामध्ये? सर. नो सर. ठीक आहे. नाही सर. नेक्स्ट एक एक्झाम्पल आहे पुढे. हा एक टेबल आहे, यामध्ये तुमचं एज आहे, तुमची सॅलरी आहे, तुमचा सिबिल स्कोर आहे, आणि लोन स्टेटस वेदर इट हॅज बीन अप्रूव्ड और डिक्लाइन असं काहीतरी आहे. सो आता डिसिजन ट्री कसा वर्क करते ते पाहू. ओके, सो फर्स्ट क्रायटेरिया आहे, प्रियंका, सिबिल स्कोर किती असला पाहिजे लोन देण्यासाठी कस्टमरला? अबाउट 750. 715 और 750? 750. ओके, मिनिमम और मॅक्झिमम? मिनिमम त्याच्यावरतीच असलं 600 पाहिजे. to 750. 600 to 750च्या मध्ये मिळतच नाही सर. ओके, फाईन 750च्या वरती असेल तरच. फाईन. आणि हायेस्ट? 900. 100? 900. 900. 900, फाईन. सो जे काय रेंज सांगितली त्यांनी त्या रेंजमध्ये. सो वी आर टेकिंग 600 फॉर सॅम्पल. ओके, डोंट टेक इट सिरियसली. हे 600 असंच रँडमली घेतलेला नंबर. ओके, ठीक आहे ना. तू उद्या ऑफिसमध्ये जाऊन रूल चेंज केला, बिलकुल तसं नाही. आय हॅव जस्ट टेकन अ रँडम नंबर. ओके, सो सिबिल स्कोर 600.
ओके. सो ही तुमची या ठिकाणी डिसिजन नोड असेल, रूट नोड असेल. पहा, तुमचा फर्स्ट पॅरामीटर झाला सिबिल स्कोअर. ओके, एकतर तो 600पेक्षा जास्त असला पाहिजे किंवा अप्रॉक्सिमेटली 600ला इक्वल असला पाहिजे, म्हणजे 600 असला पाहिजे. ओके, जर तो 600च्या बरोबर असेल किंवा 600पेक्षा मोठा असेल तरच हे पुढे जाईल. ओके, ॲप्रूव्ह होण्यासाठी. अदरवाईज इट विल गेट डिक्लाइन. सपोज एखाद्याचा 300 आहे तर डिक्लाइन होईल, लोन ॲप्रूव्ह होणार नाही. ओके, सपोज एखाद्याचं 700 आहे, डोंट गेट फॉर्मिंग अ कनेक्शन विथ द रिअल लाईफ. आय एम जस्ट गिविंग अ हायपोथेटिकल सिनारिओ. ओके, 700 असेल तर मे बी ॲप्रूव्ह होईल. ओके, कंडिशन आहे 600 किंवा 600पेक्षा जास्त. 700 ऑब्वियसली 600पेक्षा जास्त, दॅट्स वाय इट विल गेट ॲप्रूव्ड. त्यानंतर दुसरा पॅरामीटर आहे. ओके, देन इट विल बी लाईक डिक्लाइन कधी होईल. नेक्स्ट आहे माझा पॅरामीटर एज. सपोज वयाजना 25 वर्ष कंप्लीट व्हायला पाहिजेत अशी काहीतरी अट असेल. ओके, हा सेकंड म्हणजे थर्ड झाली अट. सेकंड आहे सॅलरी. ओके, सपोज एखाद्याची सॅलरी ना 50,000 असेल तरच लोन ॲप्रूव्ह होईल, एल्स डिक्लाइन होईल. सो 50,000पेक्षा जास्त सॅलरी आहे, ॲप्रूव्हसाठी पुढे जाईल, एल्स डिक्लाइन होईल. फाईन. देन एज क्रायटेरिया, कमीत कमी एज 25 असलं पाहिजे. 25 असेल तर पुढे लोन ॲप्रूव्ह व्हायला जाईल, एल्स अगेन डिक्लाइन होऊन जाईल. ओके, सो पहा, हे जे काय तुम्हाला दिसतात तिथं डिक्लाइन डिक्लाइन डिक्लाइन, ही तुमची एंड लीफ नोड आहे. याच्या पुढे स्प्लिटिंग कोणतीच होणार नाही. गॉट इट. आणि फायनली ॲप्रूव्ह असेल. इट्स लाईक डिसिजन ट्री, हाऊ इट वर्क्स. क्लिअर. Yes. सिम्पल Yes, sir. एक्झाम्पल होतं. सिबिल स्कोअर वगैरे आणि जे काय लोन अप्रुव्हलसाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या. ठीक आहे, पुढे एक एक्झाम्पल देतो. आता टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला कळणार. एखाद्याचा सिबिल स्कोअर 700 आहे, सॅलरी 60,000 आहे आणि एज 23 असेल तर लोन ॲप्रूव्ह होईल की डिक्लाइन होईल. फास्ट. Decline. लाईन होईल. रिझन. एज त्याचं 25 पेक्षा कमी आहे त्यामुळे. ओके, फाईन. म्हणजे फर्स्टली यू चेक सिबिल स्कोअर, देन सॅलरी आणि देन एज चूज केलं. ठीक आहे, हे इथं जरी फेल होत असेल ना, सॅलरी जर 10,000 असेल तर पुढे येणार नाही, हे इकडं जाईल. सपोज इथं जर सिबिल स्कोअर खराब असेल तर डिक्लाइनला जाईल, पुढे येणार नाही. सो एक स्टेप ना रिजेक्शनसाठी काम करते असं म्हटलं ते चालते. रिजेक्शन. ओके, बाहेर काढण्यासाठी, एलिमिनेशन, यू कॅन ऑल्सो से दॅट. ओके, फाईन. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, प्रायोरिटी ऑफ द पॅरामीटर्स इज डिसाइडेड बाय द ॲट्रिब्यूट सिलेक्शन मेजर, ज्याला आपण ASM म्हणतो. जे काय कोणता पॅरामीटर महत्त्वाचा आहे, कोणता पॅरामीटर नाही, हे कशावरनं डिसाईड केलं जातं तर ॲट्रिब्यूट सिलेक्शन मेजर. आता हे सिबिल का महत्त्वाचं आहे, सॅलरी महत्त्वाची आहे का नाही, एज महत्त्वाची आहे का नाही, कस्टमरनं कपडे कोणत्या रंगाचे वेअर केलेत हे महत्त्वाचं आहे का नाही लोनसाठी. सो यापैकी कोणकोणते पॅरामीटर इम्पॉर्टंट रोल प्ले करतात प्रेडिक्शनमध्ये. इट्स ऑल्सो इम्पॉर्टंट. कस्टमरचे कोणत्या रंगाचे कपडे वेअर केलेत, इट्स प्लेइंग अ इम्पॉर्टंट रोल इन ॲप्रूव्ह और डिक्लाइनिंग रोल, डिक्लाइनिंग द लोन. काय इम्पॅक्ट आहे का कस्टमर. आता एक्झाम्पल देतो. कस्टमरची सॅलरी, कस्टमरचा सिबिल स्कोअर, कस्टमरचं एज, एज्युकेशन आणि कस्टमरनं जो कलर वेअर केला आहे. ओके, यामध्ये कोणती गोष्ट एकदम इरिलेव्हंट वाटते, ज्याचा अर्थार्थी संबंध नाही किंवा ज्याचा फायनल डिसिजनमध्ये काहीच रोल नाही लोन ॲप्रूव्ह और डिक्लाइन करण्यामध्ये. कलर. राईट. कलर. बागड कारण ना तुमचं इन्कम मॅटर करतं, तुमचं एज, तुमचं सॅलरी, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. बट इट सेन्स नाही की तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालतात. ओके, सो ASMचं हेच काम आहे की कोणता पॅरामीटर इम्पॉर्टंट रोल प्ले करते फायनल आउटपुट और प्रेडिक्शनमध्ये किंवा जी काही तुमचं टार्गेट आहे ते अचीव्ह करण्यामध्ये. सो कमिंग हिअर ॲट्रिब्यूट सिलेक्शन मेजर, ज्याला ASM म्हणतात. सो त्यामध्ये 2 पॅरामीटर्स आहेत किंवा 2 गोष्टी आहेत. फर्स्ट इज एन्ट्रॉपी. इट्स नॉट फ्रॉम मेकॅनिकल इंजिनिअरिंग. एन्ट्रॉपी पुष्कर. येस. हां, हे साईड डेटा सायन्समध्ये एन्ट्रॉपी आहे. ओके, सो मेकॅनिकलमध्ये एन्ट्रॉपी इज नथिंग बट चेंज इन काय होता, हिट विथ रिस्पेक्ट टाईम असं काय होतं का मला येस. आठवतं. डेल्टा बरोबर. टी डिवाइड बाय डेल्टा टी असं काय होतं का, थर्मल. राईट सर. ओके, ठीक आहे, येते मला आणखी. ठीक आहे, फाईन. सो एन्ट्रॉपी.
सो एंट्रॉपी आणि गेन इंडेक्स. सो फर्स्ट आहे एंट्रॉपी, सेकंड इज गेन इंडेक्स. सो एंट्रॉपी इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज अ इन्फॉर्मेशन गेन. ओके, किंवा एंट्रॉपीमध्ये ना इन्फॉर्मेशन गेन नावाची कन्सेप्ट आहे आणि इन्फॉर्मेशन गेन नावाची कन्सेप्ट इथून डिराईव्ह होते. सो ज्यावेळेस तुम्ही ना डिसिजन नोड म्हणून एखादी नोड सिलेक्ट करतात तर त्यावेळेस ना इन्फॉर्मेशन गेन हाय पाहिजे, म्हणजे त्यातून ना तुम्हाला जास्तीत जास्त डेटा, जास्तीत जास्त डिटेल्स, जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे. ओके, सो एंट्रॉपी ही टर्म इन्फॉर्मेशन गेनशी रिलेटेड आहे. आणि एखाद्या नोडला जर तुम्हाला डिसिजन नोड म्हणून जर सिलेक्ट करायचं असेल किंवा डिसिजन तर त्या नोडपासून घ्यायचे असतील तर एक अट आहे की तुम्ही भेटणारं जे काय आय जे आहे इन्फॉर्मेशन गेन ते हाय पाहिजे और मॅक्झिमम पाहिजे. गेन इंडेक्स. ओके, जर एखाद्याने ह्याला जर नोडला जर डिसिजन नोड म्हणून जर सिलेक्ट करायचं असेल तर त्याचा जो काय हा आहे गेन इंडेक्स तो ना लो पाहिजे और कमी पाहिजे. क्लिअर? दोन पॅरामीटर एंट्रोपी आणि गेन इंडेक्स. Yes. Yes, sir. Then coming to the definition part, decision tree algorithm. Okay, so basically it is a supervised machine learning algorithm which is used to predict the categorical as well as continuous data. Okay, हा supervised machine learning algorithm आहे का यामध्ये टार्गेट कॉलम असतो आणि याचा मेन यूज ना we do the main use of decision tree algorithm for the purpose of predicting the continuous as well as categorical data. First go to the definition. It is a supervised machine learning algorithm which is used to predict the categorical as well as continuous data. So it is used for classification as well as a regression problem. That's why I have mentioned categorical and continuous data. It is non-parametric algorithm. What does mean by non-parametric? Assumptions No नसतात. assumptions. असतात. असतात ना? नसतात. Assumptions नसतात. असतात. कोणीतरी म्हटलं, कोण म्हटलं होतं? मीच बोललो काय होतो. म्हणलं, पण sir? बरोबर का रे असं सर्व अभ्यास जास्त झालाय कमी झालाय? कन्फ्युजन दिवाळी चालू झाली नाही त्रिपुरी सर विसरला झाली. दिवसभर काही केलं नाही सर. ओके, सी रूट नोडलाच डिसिजन नोड म्हणतात. महत्त्वाच्या गोष्टी आहेत. रूट नोडला डिसिजन नोड म्हणतात. ब्रांच नोड पण कधी कधी ना डिसिजन नोड असू शकते आणि लीफ नोडला टर्मिनल नोड पण म्हणतात. परत करतोय, रूट नोड कॅन बी अ डिसिजन नोड, ब्रांच नोड अल्सो बी अ डिसिजन नोड अँड लीफ नोड इट इज अल्सो कॉल्ड ॲज अ टर्मिनल नोड. ओके, सो पहा ASM मध्ये ॲट्रिब्यूट सिलेक्शन मेजरमध्ये criteria to decide a decision node or the root or branch whatever it will be. Okay, so algorithm दोन तर क्रायटेरिया सांगितले की एंट्रॉपी आणि गेन इंडेक्स. एंट्रॉपी जी आहे ती मॅक्स पाहिजे आणि गेन इंडेक्स आहे तो कमी Low. पाहिजे. एंट्रॉपीमध्ये जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन गेन पाहिजे ते हायेस्ट पाहिजे और मॅक्सिमम पाहिजे, बट गेन इंडेक्स शुड बी द लो. नाव coming to the ASM. So algorithm work at the back end during the attribute selection measure. Important question आहे, विचारू शकतात. ज्यावेळेस ना तुम्ही ASM सिलेक्शन मेजर करतात, ॲट्रिब्यूट सिलेक्शन मेजर, त्यावेळेस बॅकएंडला कोणकोणते अल्गोरिदम काम करतात. सो फर्स्ट आहे ID3. इट्स इटरेटिव्ह डिकोटमायझर 3. इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज ID3. इटरेटिव्ह डिकोटमायझर 3, ID3. Okay, so in this case entropy or information gain should be the high, then and then only it gets selected as a decision node. Let me check हे नोट्स मध्ये आहे का. I'll check, might be somewhere. IPMB file मध्ये दिसेल. Then card. Okay, so second is card. So card is nothing but classification and regression tree, CART. It uses the Gini index and it should be minimum, then and then it is selected as a decision node. Then C4.5. Okay, it is the information gain and gain index, but this is not present in the sklearn. तीन गोष्टी आहेत, ID3, card and C4.5. क्लिअर? नोट्समध्ये आहेत त्या गोष्टी. येस सर. नेक्स्ट आणखी एक ना क्वेश्चन मे बी इंटरव्ह्यू कॅन आस्क, बट मी रफ लँग्वेजमध्ये सध्या आन्सर सांगतो म्हणजे तुम्हाला समजायला इझी जाईल. ओके, वाय डिसिजन ट्री गेट ओव्हरफिटेड. ओके, सो याचं ना स्टँडर्ड आन्सर उद्या सांगेल, फक्त रफ आयडिया आता तुम्हाला सांगतो म्हणजे समजायला इझी जाईल. ओके, सो वाय डिसिजन ट्री गेट ओव्हरफिटेड. द रिझन इज डिसिजन ट्री, or I can say it will go till the last end
leaf of the each branch, it creates the multiple branches and multiple leaf nodes. It gives a very high accuracy on training data and low accuracy on testing data. So methods to avoid the overfitting, as you already know, pruning and hyperparameter tuning. Pruning is nothing but reducing or cutting the unwanted branches of tree. Fine. Yes, sir. Yes. काय डाऊट आता जी काय मी कन्सेप्ट सांगितली त्यामध्ये? नाही सर. सी हे मी जे ड्रॉ करून दाखवलं होतं तेच आहे. Can you just repeat Okay, see, the last? the question was why decision tree get overfitted. So raw answer for today. Tomorrow I will give super finished form answer. So raw answer will be, it will go till the last end or last leaf node. Each branch creates the multiple branches and the multiple leaf nodes. It gives a very high accuracy on training data set and low accuracy on testing data set. So methods to deal with the such a scenario or to reduce the overfitting, such as pruning and the hyperparameter tuning. Pruning is nothing but the reducing or cutting the unwanted branches of the tree. Pruning, PRUNNING, pruning. Then coming to the next part, हे लक्षात असू द्या, फ्रॉम एस्केलर डिसिजन ट्री घ्यायचं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता एस्केलरमध्ये. Now coming to the part which is called as entropy. Okay, so it is the measure of impurity of node. एखाद्या नोडमध्ये जी काही इम्प्युरिटी आहे ना ती मेजर करण्यासाठी एंट्रॉपीचा यूज केला जातो. इट फाइंड द नोड इज वेदर प्युअर ऑर इम्प्युअर. ओके, सो नोडमध्ये जी काही इम्प्युरिटी आहे ती फाइंड आउट करण्यासाठी एंट्रॉपीचा यूज केला जातो आणि नोड इम्प्युअर और प्युअर आहे हे एंट्रॉपीच्या बेसिसवरती जज और डिसाइड केलं जातं. सो फॉर्म्युला फॉर द एंट्रॉपी विल बी, इट इज डिनोटेड बाय एस. सो E of S is equals to minus P of Y into log of 2 into P of Y plus P of N into log of P of N. ओके, सो आता यात जे S दिसते ना, P of Y म्हणजे S असण्याची प्रोबॅबिलिटी, log of 2 Py is nothing but again Y असण्याची प्रोबॅबिलिटी, P of N is nothing but the probability to know, and again P of N is nothing but the probability of no. Now coming to the another formula, information gain, it should be high, then and then it will be only selected as a decision node. So information gain is equals to, information gain Ig of S is equals to overall E of S, okay, minus entropy, हे E of S nothing but the E कडलं entropy आहे. ओके, सो इथं घेतला, then minus सम ऑफ वेटेड ॲव्हरेज इंटू एंट्रॉपी ऑफ विच व्हॅल्यू. वेटेड ॲव्हरेज जे काय असेल त्याला मल्टिप्लाय करणार, एंट्रॉपी जी काय प्रत्येक व्हॅल्यूची एंट्रॉपी आहे त्याला मल्टिप्लाय करणार, आणि हे पूर्ण जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आय जी म्हणजे इन्फॉर्मेशन गेन मिळून जाईल. देन वेटेड ॲव्हरेज जर काढायचं असेल तर यू कॅन गो फॉर नंबर ऑफ सॅम्पल्स ऑफ द पर्टिक्युलर्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ सॅम्पल्स. क्लिअर? Yes, sir. ओके, Yes, sir. नेक्स्ट इम्पोर्ट नंबर ॲज एन पी. हे कॅल्क्युलेशन कसे करतात सांगतो. ओके, आता इथे लॉग टू द बेस पी ऑफ वाय आहे. सो इथे तुम्हाला लॉग टू द बेस लिहायची गरज नाही. यू कॅन डिरेक्टली अप्लाय नंपाय फंक्शन विच इज नथिंग बट द एन पी डॉट लॉग ऑफ टू. गॉट इट? लॉग ऑफ टू Yes. एन पी डॉट, आणि इथं पण हे. So now putting all the value in the formula. So import number as NP. So 0.5 इकडचा probability of y and probability of no, I mean yes and no. So probability of y is nothing but the 0.5 into NP dot log of 2 into probability of y म्हणजे yes असण्याची probability again 0.5 plus probability of n म्हणजे no म्हणण्याची probability it will be 0.5 and log of 2 to the base p of n. So it will be again 0.5. So answer will be the 1. Next, this now I have changed all the values. So जिथं 0.5 होते तिथं 0.7 आहे, जिथं 0.7 होते तिथं 0.999 केले, and final output will be like this. Clear? Entropy. Yes, sir. Yes, sir. पुढे डेटा सेट आहे, कंटिन्यू करू की थांबू? काय करू? काय विचारलं सर? Yes, sir.
पुढे डेटा सेट आहे म्हटलं वेळ लागेल भरपूर, कमी कमी 1 तास लागते. व्हॉट शॅल आय डू? एक टर्म सांगून थांबू म्हणजे आयडिया येऊन जाईल. तुमच्या मनावर सर, तुम्हाला ऑफिस असेल असं असेल तर मग एक टर्म सांगून मी चालू थांबवतो. आम्हाला सुट्टीच. सी माझ्याकडे डेटा सेट आहे एंट्रॉपी, ठीक आहे. वेदर CSV नावाचा एक डेटा सेट आहे. अरे इथून CSV ओपन होत नाही, जस्ट डेटा. आय नीड टू गो हिअर CSV. It will take some time. इकडे काय आहे सांगण्यासारखं? लेट मी चेक. ओके, एंट्रॉपीचा फॉर्म्युला सांगितला ना आता? काय? येस. ओके, हा एंट्रॉपीचा फॉर्म्युला आहे. P of y into log of 2 into P of y plus P of n into log of 2 log to the base again, P of n. n stand for no जेवढे असतील ते आणि y stand for s जेवढे असतील ते. ओके, सो फायनली याचा फॉर्म्युला जर तुम्ही कॅल्क्युलेट करत असाल तर तो असेल E of s is equals to minus summation of n I is equals to 1 P of I into log of 2 log to the base P of I. हा तुमचा एंट्रॉपीचा फायनल फॉर्म्युला असेल. यू कॅन ऑल्सो यूज दिस वन ऑल्सो वरचा. ओके, नाव प्युअर नोड कधी बनायचं आणि इम्प्युअर नोड कधी बनायचं. ओके, सो इथे एखादी केस किंवा एक्झाम्पल असेल तर सांगतो लगेच. ओके, सो पहा, ज्यावेळेस ना तुमच्याकडे एक रूट नोड असेल जी मेन असेल आणि त्यानंतर 2 स्प्लिटिंग होतात ब्रांच नोडमध्ये. ओके, त्या ब्रांच नोडनंतर परत ना तुमचे 2 लीफ जातात साईडला. ओके, लीफच्या नंतर ना पुढे स्प्लिट होत नाही ते काय. ओके, एंड पॉईंट असेल तो तुमचा. ओके, त्यानंतर पुढे स्प्लिटिंग वगैरे काय होत नाही जिथे तुमचं लीफ येते तिथं. ओके, जस्ट ॲज इथं तुमच्याकडे नंबर ऑफ एस 3 आहेत आणि नंबर ऑफ एन हे 2 आहेत. 3 वाय आहेत आणि नो 2 आहेत, म्हणजे n 2 आहेत. ओके, सो या केसमध्ये काही ना काही नंबर आउटपुटला येतो, बरोबर. एम्प्टी जात नाही आउटपुट. सो दॅट्स वाय इट इज इम्प्युअर नोड. गॉट इट? काही ना Yes. काही आउटपुट भेटते, शिल्लक राहत नाही. खाली 2 राहते, 3 राहते, 0 अशी व्हॅल्यू कधी देत नाही, राईट. सो इट्स शोईंग इम्प्युरिटी. सो दॅट्स वाय इट इज इम्प्युअर. काही ना काही शिल्लक राहते. या केसमध्ये पहा, 10 वाय आहेत आणि 0 एन आहेत. यामध्ये एक उडते टर्म नोची आणि फक्त टर्म येते 10ची म्हणजे एसची, राईट. सो इन दिस केस इट कॅन बी अ प्युअर नोड. कारण आमचं क्लिअर स्प्लिटिंग ऑफ डेट आहे बघा. एक साईडला 10 दिले आणि दुसऱ्या साईडला डायरेक्ट 0 दिले. वी कॅन सी द क्लिअरली डेटा हॅज बीन स्प्लिटेड. येस. सो दॅट्स वाय इट्स डुईंग वन टर्म 0. आय मीन एक टर्म 0 नावाची टर्म आहे जी एन, त्याला 0 बनवून टाकते आणि दुसऱ्याकडे 10 आहे ती 10. सो दॅट इज अ मेन रिझन की इम्प्युअर नोड कशी ओळखायची आणि कोणती इम्प्युअर नोड्स असतील आणि प्युअर नोड कशी ओळखायची. फाईन, कमिंग टू द डेटा सेट. हा तुमचा डेटा सेट आहे, ॲनालाइज करून घ्या. हे वरचे कॉलम आहेत, आउटलुक, टेम्परेचर, ह्युमिडिटी, विंडी अँड प्ले. ओके, सपोज त्या दिवशी ओव्हरकास्ट असेल, टेम्परेचर जर हॉट असेल, ह्युमिडिटी हाय असेल आणि विंडी जर फाल्स असेल, ट्रू ऑर फाल्स हे 2 टाईप्स आहेत, तर तो गेम होईल का नाही. एस ऑर नो. सिम्पल डेटा सेट आहे, डोंट वरी. अगेन फॉर rainy, okay, temperature, humidity, windy, play is also there, and I think those are like season, rainy season, summer season, whatever it will be. Temperature will be fine, humidity will be high, and windy will be false, and play whether yes or no. So depends on that you will get again the output for your specific use case or specific scenario. Clear? आता आउटलुक नावाचा कॉलम आहे, एवढा सांगतो, जास्त वेळ घेत नाही. समजायला एकदम सोपं आहे आणि समजून पण लगेच जाईल. हे क्लिअर झालं ना वरचं? येस. ठीक आहे. सो डाऊट नाही असं समजून मी खाली येतो.
आउटलुकमध्ये. सो चेक करा, हा जो तुमचा कॉलम आहे याचं नाव आउटलुक आहे, राईट. सो आउटलुकमध्ये किती कॅटेगरी आहेत फास्ट? 3. कोणकोणत्या? ओव्हरकास्ट, रेनी आणि सनी. ओके फाईन. सो आउटलुकमध्ये टोटल एस किती आहेत आणि नो किती आहेत पहा. काउंट करा हे टोटल एस किती आहेत आणि नो किती. इथं प्लेमध्ये एस किती आहे, नो किती आहे? 9 येस. आणि नो 1. 5. ओके. सो आउटलुकमध्ये 9 एस आणि 5 नो, बरोबर, म्हणजे टोटल 14. गॉट इट. येस. आता ओव्हरकास्ट बघा. ओव्हरकास्टमध्ये टोटल एस किती आहेत आणि नो किती आहे तिकडे बघू नका, नाहीतरी ब्लॉग हे करून टाकणार आहे. ठीक आहे, तुम्ही एकदा क्रॉस चेक करा. हे तर मी लिहून ठेवलं, चुकीचं पण असू शकते, असं झूम करा. तुम्ही स्वतः चेक करा ओव्हरकास्टमध्ये किती एस आहेत आणि किती नो आहेत. ओव्हरकास्ट 4. 4 एस आणि नो एक पण नाही. 0. 0. 0. हे 4 वाय अँड 0 एन, टोटल 4. रेनीमध्ये किती एस आणि किती नो? 3 येस. 1 no. 1 or 2 नो? 2. रेनी No. check करा. ओके. देन सनी 2 S येस. 3 no. ओके. परत S 3 no. S3 Yes, Sunny. S2. 3. Yes 2 आणि no 3. ओके फाईन. 2 वाय म्हणलं तरी चालेल. मी एस टू का म्हणतात मला कळत नाही. ओके. सो इन्स्टेड यू कॅन से दॅट 2 वाय 3 एन. ओके. आवाज कन्फ्यूज की हे 2 एस काय चालू आहे. ठीक आहे. 3 एन. ओके. सो टोटल विल बी अगेन 5. So how we can calculate the value of no? This is the way how we can calculate the value of yes and no. हे सिम्पल होतं. आता परत इकडं कोडकडे हे मॅट्रिक्स मी तिकडेच उचललेले आहेत, बाहेरून कुठून आलेले नाही. सो टोटल नंबर ऑफ सॅम्पल किती आहेत माझ्याकडं? नंबर ऑफ रेकॉर्ड किती आहेत? 14. 14. राईट. आता कोणतरी म्हणजे इथं 15 दिसतंय. ओके. हा तुमचा इंडेक्स आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि इथून नंतर खाली काउंट होते. सो दॅट्स वाय. ओके. सो टोटल नंबर ऑफ सॅम्पल विथ 14. आता या व्हॅल्यू पहा, सांगेन कशा आहे तर. काही वेळापुरती या व्हॅल्यू स्किप करा. सॉरी. आता मला ओव्हरऑल एंट्रॉपी काढायची. हा तर मेन तुमचा हिडर आहे, बरोबर. आउटलुक कॉलम नेम मेन आउटलुक, बरोबर ना. मेन आहे ना, कॉलम आहे ना, की रेकॉर्ड Yes. आहे. ठीक आहे, थांबूत आपण. चालेल. हॅलो, काय क्वेश्चन विचारला होता सर तुम्ही? कोणी सांगेन क्वेश्चन काय होता? आउटलुक कॉलम आहे का रेकॉर्ड आहे? हां, मग मी तेच विचारतोय. मग शांत काय? आउटलुक कॉलम आहे. कॉलम. मग इतका वेळ का आन्सर लागतो मला हेच कळत नाही. अरे मी किडनॅप मागत नाही तुमच्या, आन्सर विचारतोय तरी पण परत हाच मूर्खपणा. शांत असू द्या. ठीक आहे. मीच वेळ आहे 1000 वेळेस सांगून पण ना तुम्हाला कळत नाही की या गोष्टींचा आन्सर किंवा या गोष्टी परत विचारतो समजल्या का नाही समजल्या का. तो माझा मूर्खपणा आहे, तुमचा मूर्खपणा नाही. तुम्ही शांत बसताय. ठीक आहे. सो आत्ताच क्लोज करून टाकतो. डोंट वरी. होऊन जाईल. फास्ट घेतलं ना होऊन जाईल. 1 तास लागते पण 15 मिनिटात संपवायला येते. ओके. सो आउटलुकमध्ये पहा 9y5n, ओव्हरकास्ट 4y 0n, रेनी 3y 2n, सनी 2y 3n. कॅल्क्युलेशन ऑफ द टोटल नंबर विल बी हियर. टोटल नंबर ऑफ सॅम्पल विथ 14. ही आउटलुक अँड हे नंबर मी नंतर एक्सप्लेन करेल. आता ओव्हरऑल एंट्रॉपी काढायची. सो ओव्हरऑल एंट्रॉपी आय कॅन कॅल्क्युलेट ई ऑफ एस फॉर ओव्हरऑल एंट्रॉपी minus sign as usual, then 9 by 14, 9y for here, total number of sample 14, that's why I have taken 14. Taken the simple formula of entropy, that is P of y divided by whatever it will be, then np dot log of 2, again using the same term, y divided by n, total number of y for s 9 divided by 14 ला 14 प्लस 5 बाय 14 म्हणजे नोची जेवढा काय काउंट असेल तो इथे येईल. एन पी डॉट लॉग ऑफ 2 अगेन नोचा काउंट जो आहे तो इथे येईल. ओके. सो हे कॅल्क्युलेट कराल तर तुम्हाला 0.9403 भेटेल. इन्फॉर्मेशन गेन
इन्फॉर्मेशन गेनच्या केसमध्ये फॉर्म्युला आहे आय जी इज इक्वल्स टू ओव्हरऑल ई ऑफ एस मायनस सम ऑफ वेटेड ॲव्हरेज इन टू एन्ट्रॉपी ऑफ इच व्हॅल्यू. देन कमिंग टू द मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, ओव्हरऑल एन्ट्रॉपी ही जी आहे ती जशाच तशी पुटअप केली मायनस 4/14. सो 4/14 कुठून आला, हाईटला घेतला 4/14. सो 4/14 ला 4/14 देन इंटू मल्टिप्लाइड बाय 0 ओके प्लस 5/14 ला 5/14 कारण टोटल नंबर ऑफ सॅम्पल 5/14 आहे. देन मल्टिप्लाइंग विथ दी 0.9709 हे नंबर सांगतो कसाला वेट. देन 5/14 ॲज युजल हे नंबर पकडते मी इथले टोटल 455 आणि टोटल नंबर ऑफ सॅम्पल 14 ला 14 मल्टिप्लाइड बाय 0.979 रेनी आणि सनीची आय एम जस्ट कॅल्क्युलेटिंग द entropy. Okay, coming to the next point, how we can calculate the entropy. So minus 3/5 into np dot star हे जे म्हणलं ना एसच्या टर्म आणि नोच्या टर्म तशाच. सो रेनमध्ये पहा 3s 2 नो. सो दॅट्स वाय 3 आणि 2. सो 3 आणि 2 5. दॅट्स वाय डिवाइडेड बाय 5. Okay, so if you put the value you will get the answer. Similarly for others also you will get the value. IG outlook will be, you can calculate the value similarly. 9/14 it will be the overall 9/14 no आणि 5. That's why it will give the overall 0.949402 something. IG outlook यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या तर आन्सर भेटून जाईल. ओके, सो दॅट्स वाय यू आर गेटिंग द सेम व्हॅल्यू 0.979. ओके, येस. ठीक आहे. नेक्स्ट आहे टेम्परेचर, ह्युमिडिटी, विंडी आणि ओके ठीक आहे. या 3 गोष्टी आहेत. एक तर ऑलरेडी घेतले टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि विंडी आहे. या गोष्टी पहा तुम्ही 2nd, 3rd आणि 4th. समजलं नसेल तर उद्या मी आहेच, बट स्टील एक वेळेस ट्राय करा. चालेल. हे खालचं कामाचं नाही, मी खालचं डिलीट करतोय. चालेल. ओके सर. ठीक आहे. हे वेब स्कॅपिंगचा पार्ट आहे जे तुमच्या कामाचं नाही. तुम्ही आहे तेच करत नाही, बाकीच्या गोष्टीचं बर्डन कशा द्यायचं तुम्हाला. ठीक आहे. सो 2nd, 3rd आणि 4th पॉईंट पहा. मी हा डेटा सेट आणि या नोट्स कम्प्लिटली शेअर करतो. सो वन्स गो थ्रू द सेम अँड लेट मी नो वेदर इफ देर इज एनी डाऊट और क्वेश्चन. ठीक आहे. येस सर. ठीक आहे, थांबू. ओके सर.